समजदार आहे हे मला चांगलं माहिती आहे. म्हणजे का तुम्हाला काय अशी चुकी झाली आमची? चुकी नाही केली तुम्ही, तुमचं आहे अगं त्या दिवशी कोणता सेंटरचा पाईप आहे तो पुसलेला माहिती माहिती आहे का की कालच आमची मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये सगळा एक सूर आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा निघाला की आपण खाजगी टँकरला पाणी बिना पैसे घेता देऊन राहिलो आहे आणि पैसे ते लोक ते टँकरच्या माध्यमातून पाणी लोकांना देत आहेत, पण कधी कधी ते मोल पण त्याचा घेत आहे आणि उलटं पाणी आम्ही त्यांना देऊन राहिलो आहे. एक मानवीय भावना म्हणून आम्ही आत्तापर्यंत त्यांना पाणी देत होतो की लोकांना पाणी ते पोहोचवतील बा म्हणून, पण जर त्या ठिकाणी महानगरपालिकेचं कुठलंही लेबल न लावता ते पाणी टँकरमध्ये भरत आहेत आणि आपली स्वतःची पब्लिसिटी करत आहेत, हे राजकारण आम्ही चालू देणार नाही आणि हे खपवून पण आम्ही घेणार नाही. कारण पालिका पाणी देत आहे तर त्या ठिकाणी स्लोगन फक्त महानगरपालिकेचंच लागलं पाहिजे, कारण पालिका त्यांना पाणी देत आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही काल ठराव घेतला आणि असं ठरवलं आहे की कुठल्याही खाजगी टँकरला आम्ही या ठिकाणाहून आमच्या ठिकाणाहून पाणी भरू देणार नाही. त्यांनी इतर कुठून पाणी देत असतील तर त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही, पण महानगरपालिकेचं पाणी जे लोकांसाठी आहे, ज्या लोकांना आम्ही पुरवत आहोत, ते आम्ही अशा पद्धतीनं खाजगी टँकरला मुळीच देणार नाही. आणि म्हणून काल काही आम्ही निर्णय पण घेतले आहे. आगाऊचे आमचे 60 टँकर तर दिवस रात्र चालू आहे, पण आम्ही आता 10 टँकर भाड्याने सुद्धा घेतले आहे आणि त्या म्हणजे एकूण आता 10 आणि 7 असे 17 टँकरच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत, प्रत्येकाला पाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि अशा कमीत कमी आत्तापर्यंत म्हणजे ही 40वी टँक आहे, आता परत एक टँक लागणार आहे, परत एक टँक, अशी 42-43 टँक आपण चंद्रपूर शहराच्या विविध प्रभागामध्ये लावून राहिलो आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा लोकांना पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत. काल महानगरपालिकेच्या वतीनं जो निर्णय करण्यात आला की खाजगी टँकरनी पाणी पुरवठा करणाऱ्यांना पाणी द्यायचं नाही, यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून चंद्रपूरच्या जनतेला पाणी देण्याचं काम निशुल्कपणे सुरू होतं. एकीकडे महानगरपालिका धरणामध्ये पाणी असताना पाणी देत नाही, स्वतःच्या टँकरनी योग्य पुरवठा करत नाही, नळाचा पाणी पुरवठा योग्य रीतीने होत नाही, ते लक्षात घेता चंद्रपुरांची मागणी लक्षात घेता यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून निशुल्क जलसेवा सुरू करण्यात आली होती. केवळ राजकीय आक्षेपोटी महानगरपालिकेचं नाव बदनाम होत आहे, त्याकरता म्हणून त्यांनी काल निर्णय केला की या ठिकाणी खाजगी टँकरला पाणी देण्यात येणार नाही. म्हणून माजी आयुक्तांना सगळं महानगरपालिकेच्या लोकांना विनंती आहे की त्यांनी आम्ही काही पाणी नेऊन कुठे विकत नाही आहे, चंद्रपूरच्या जनतेची जी मागणी आहे त्यांना पाणी पाहिजे, पाणी द्या पाणी म्हणणारी आहे, त्यांना पाणी पोहोचवण्याचं काम पुण्याचं काम आम्ही करतो. परंतु हे महानगरपालिकेची पदाधिकारी मात्र पाप घेत आहे, चंद्रपूरच्या जनतेला पाण्यापासून वंचित ठेवत आहे. यांचं हे पाप निश्चितपणे चंद्रपूरची जनता पुढे आणल्याशिवाय राहणार. मी वडगाव रहिवासी असून आमच्याकडे पाईपलाईन टाकलेले आहे. 2 वर्षापासून आमच्याकडे पाईपलाईन टाकलेले आहे. अद्याप पाईपलाईनचं पाणी सुरू झालेलं नाही आहे. तरी पण आमच्याकडे जे टँकर येतात 1 दिवसाआड 2 दिवसाआड, ते पण व्यवस्थित पाणी पुरवठा देत नाही आहे. आता आमच्याकडे जे पाणी पुरवठा 1 दिवसाआड 2 दिवसाआड जे सुरू आहे तो व्यवस्थित देत नाही आहे. तर आम्ही पाणी भरायचं कसं? आणि त्याचं काही टायमिंग नाही आहे की ह्या टायमावर येणार त्या टायमावर येणार. जसं आम्हाला जर माहीत पडलं की या टायमावर आम्ही टँकर येते बा, त्या टायमावर आम्ही तयार राहू ना पाणी भरायसाठी. पण आम्हाला वेट दिल्यानंतर आम्ही लोकांसोबत बोलतो की नाही बा आता टँकर येत आहे बा, आता आपण तयार राहतो, पण ते टँकर येतच नाही. तर आम्ही पाणी भरायचं कसं? आमच्याकडे नळाची सुविधा आहे पण नळ लागलेले नाही आहे, त्याला पाणी नाही आहे, काही नाही आहे, तर आम्ही पाणी भरायचं कसं?